अरे खूप म्हणजे आतमधून त्रास होतो ह्या विषयीचा, की आपली महानगरपालिकेमध्ये ॲडव्होकेट आहेत, विधी विभाग आहे, पण मला असं वाटतं ते पैसे घेऊन आलेले आहेत, असं मला मला वाटतं. माझा माझा आरोप नाहीये. मला असं वाटतं की त्यांना काही माहीत नाहीये की सुप्रीम कोर्टाचा आदेश काय आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी जे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, भुगवटादार. भुगवटादार म्हणजे काय? ज्यांनी सीसी घेतली त्याला ओसी घेणं बंधनकारक आहे, आणि ज्यांनी ओसी घेतलेली आहे त्यांनाच पाणी द्या. अहो, आमची घरच छपडाची आहेत, आमचे घरच कुडाची आहेत. आम्ही आदिवासी बांधवांना, गाववाल्यांना कुठला आम्हाला ओसी आणि भुगवटा मिळणार आहे? मग हे कुठली अट आहे? हा कुठला सुप्रीम कोर्ट आहे? मग ह्या विधी विभागाला टाले मारा आणि आयुक्तांना सांगा टाला मारून टाका यांना. आणि जे आदिवासी आज जे गाववाले जे बांधवांच्यावर अत्याचार चालू आहे ते अत्याचार होऊ देणार नाही. आज जे अर्ज त्यांनी आमचे स्वीकारलेत ते अर्ज आम्ही दिलेले आहेत. पुढच्या सोमवारी, म्हणजे ह्या सोमवारी नाही, आम्ही 8 दिवस 7 दिवसाचे प्रोटोकॉल प्रमाणे 7 दिवस काही बोलणार नाही. पुढच्या सोमवारी आमची मुलं बाला सर्व टमरेट घेऊन इथे येऊ आणि आमचं उत्तर आम्ही घेणार आहोत. आश्वासन आम्ही काही घेतलेलं नाही त्यांच्याकडून. आम्ही फक्त आमचे आज अर्ज दिलेले आहेत. आमचे अर्ज 7 दिवसाच्या आत आमच्या अर्जांचं उत्तर देणं त्यांच्यावर बंधनकारक आहे. आम्ही त्यांना सांगितलंय पुढच्या सोमवारी ह्या अर्जाचे उत्तर घ्यायला तुमच्याकडे येणार. लोकांच्या बोरिंग आहेत, पण आम्हाला तिथे पाणी पिण्यासारखं नाही आहे आणि आमच्याकडे पाईपलाईन फक्त टाकून ठेवलेली आहे, पण तिथे आम्हाला कनेक्शन देत नाही आहे अजून. त्या पाईपलाईन टाकलेली पण 1.5 वर्ष झालेलं आहे. कारण काहीच नव्हतं. आम्ही श्रमजीवी संघटनेचे सर्व हे सभासद होते, त्यांच्या फायदे आम्ही ते सबमिट करायला आलेलो. म्हणजे जे 3 वर्षापासून आम्ही सबमिट करायला येतो, पण अधिकारी परत पाठवतात. त्या फायदे आम्ही सबमिट करायला आलेलो, पण त्या सबमिट न करता आणि आम्हाला धमकवण्यात आलं की तुम्ही निघा, तुमच्या फायली सबमिट नाही करू शकणार आम्ही. कोर्टाचा असा आदेश आहे का आम्ही फायली नाही सबमिट करू शकणार. त्याच्यामुळे आम्ही फक्त फायली सबमिट करायला आलेलो, पण ते सबमिट न केल्यामुळं आम्हाला इथेशी आम्ही एवढे 2-3 वर्ष झाले आम्ही इकडे येतात, ते टॅक्स पावती भरतो, आम्हाला इकडे यायला लागतात, आम्हाला इकडे बोलायला सांगतात, बसायला लावतात. आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे, हॉटेल लाईनला पाणी देतात, आम्हाला पाणी नाही भेटत. आमच्या हलवाला आहेत तिकडे पाण्याचे, आम्हाला इकडे बोलवून बसायला लावतात. आम्हाला आमचा अर्ज घेतच नाही. आज आमचा अर्ज मान्य केला म्हणून आम्ही इकडे आलो, आमचं हे झालं. आणि अजून इलेक्शनच्या साठी येतात, आम्हाला सांगतात तुम्हाला पाणी द्या. आमच्याकडे नळाची लाईन टाकून दिली आणि अजून खोलली नाही आणि आम्हाला पाणी दिलं नाही अजून.